नमस्कार, मी डॉक्टर रुजुता वाघ। आज मी तुमच्याशी कोलेस्ट्रॉल ह्या विषयावर बोलणार आहे। नारळ आणि कोलेस्ट्रॉल ह्यामध्ये जो गैरसमज आहे तो आधी दूर करते। कोलेस्ट्रॉल वाढले, नारळ खाऊ नका। मॉडर्न सायन्समध्ये हे जे सांगितलं जातं त्याच्याऐवजी नारळ खा, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, हे स्टेटमेंट परफेक्ट आहे। आता ते कसं हे मी तुम्हाला समजावून सांगते। नारळामध्ये MCTS म्हणजे मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स आहेत। हे मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स आपल्या शरीरातलं HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते वाढवतं आणि LDL लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं। नारळ तुम्ही खाल्लात तर अजून एक नारळामध्ये आहे ते म्हणजे लॉरिक ॲसिड। लॉरिक ॲसिड HDL वाढवतं, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करतं। म्हणून नारळ खा आणि हेल्दी राहा। आता नेक्स्ट आहे म्हणजे कोलेस्ट्रॉलचा आपल्या जीवनामध्ये महत्त्व किती आहे। आपले शरीर पेशींनी बनलेलं आहे। दर सेकंदाला पेशी विभाजन होते, म्हणजे आपण त्याला सेल डिव्हिजन म्हणतो। ह्या पेशी विभाजनानंतर ज्या पेशी येतात म्हणजे पेशींच्या वरती एक आवरण असतं, त्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो। हे जे सेल मेम्ब्रेन आहे, हे जे आवरण आहे, ह्याच्यातला महत्त्वाचा घटक कोलेस्ट्रॉल आहे। व्हिटॅमिन डीच्या प्रोडक्शनसाठी कोलेस्ट्रॉल खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर बाईल प्रोडक्शन कुठे होतं? लिव्हरमध्ये। खरं सांगायचं तर आपलं यकृत म्हणजे लिव्हरच प्रोडक्शन करते कोलेस्ट्रॉलचं। बाईल म्हणजे एक पित्त आहे। ते कशासाठी असतं? जे आपण जे खातो त्याचं डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन ह्याच्यासाठी बाईल महत्त्वाचं आहे। आता बाईल प्रोडक्शन झाल्यावरती ॲब्झॉर्प्शन होतं। ॲब्झॉर्प्शन कशाचं होतं? फॅट सोल्युबल विटॅमिन्स म्हणजे ADEK ह्याच्या ॲब्झॉर्प्शनसाठी बाईल महत्त्वाचं आहे। बाईल प्रोडक्शन होणं गरजेचं आहे आणि बाईल प्रोडक्शन कोण करतं? कोलेस्ट्रॉल। नेक्स्ट म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे, आपण बाहेरून स्टेरॉइड्स घेतले ना तर ते हार्मफुल आहे, ते हानिकारक आहेत। पण आपलं शरीर स्वतः स्टेरॉइड हॉर्मोन्सचं प्रोडक्शन करतं। आता स्टेरॉइड हॉर्मोन्स कोणते? तर कॉर्टिसॉल आहे, मेल अँड फिमेल सेक्स हॉर्मोन्स आहेत, जसं की इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन ह्या सर्वांच्या प्रोडक्शनसाठी महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे। आता हे जे हॉर्मोन्स आहे, स्टेरॉइड्स हॉर्मोन्स, हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात। मेल अँड फिमेल सेक्स हॉर्मोन्स जे आहेत ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी महत्त्वाचं आहे। हे जे हॉर्मोन्स आहेत हे तुम्हाला हेल्दी ठेवतात। तुमची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम म्हणतो ते सुरळीत होण्यासाठी मदत करतात। कोलेस्ट्रॉल हे आपल्या मेंदूच्या कार्यासाठीही आवश्यक आहे। आपल्या ब्रेनमध्ये सिनॅप्सिस म्हणजे काय तर स्मरणशक्ती, मेमरी आणि लर्निंग जी पॉवर आहे ती पॉवर कोलेस्ट्रॉलमुळेच येते। ह्या सर्वांसाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल हे खूप गरजेचं आहे। पण समजा मी हे सगळं सांगितलं, तुम्ही सगळं ऐकलं आणि तुम्ही त्याप्रमाणे वागलात, पण त्याच्यामध्ये एक लॅक ऑफ एक्सरसाइज हे होता कामा नये। म्हणजे तुम्ही हे भरपूर छान खाताय पण अवेळी खाताय, ते वेळेमध्ये खात नाही आहात, तुम्ही निसर्ग नियम पाळत नाही आहात। ह्याच्यासाठी तुम्हाला निसर्ग नियम पाळायला पाहिजे, म्हणजे दिनचर्या तुम्हाला फॉलो करायला पाहिजे। तुम्हाला वेळेवरती जेवणं, वेळेवरती झोपणंही महत्त्वाचं आहे। तसंच तुम्ही एक्सरसाइज ही न चुकता करायला पाहिजे। एक्सरसाइज म्हणजे काय जिममध्ये जाऊन करण्याची गरज नाही आहे, साधे 12 सूर्यनमस्कार घाला, तो तर सर्वांग व्यायाम आहे। हे सर्व करून तर बघा आणि मला कळवा। धन्यवाद।